नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील तुमचं ॲग्री सरकारमध्ये स्वागत आहे। गहू पिकाला आपल्याला एका ठिकाणी जर 50-40 अशी फुटवे जर काढायचे असतील तर गव्हाला आपल्याला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, ज्यावेळेस पण गव्हाला 15 ते 20 दिवस होऊन जातील, पहिलं पाण्याच्या वेळेस ज्यावेळेस पण येईल किंवा दुसरं पाणी असेल, अशा वेळेस आपण एकरी एक बॅग युरिया 45 किलो आणि सोबत 5 किलो झिंक सल्फेट याचं जर कॉम्बिनेशन जर तुम्ही गव्हाला दिलं एकरी प्रमाणे, तर निश्चितपणे तुम्हाला गव्हामध्ये फुटव्यांची संख्या चांगली भेटणार आहे, गहू हिरवागार होणार आहे आणि झिंकमुळे मित्रांनो पांढऱ्या मुळ्यांची वाढ सुद्धा चांगली होणार आहे। तसंच मित्रांनो, झिंकमुळे प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होते। आपल्याला निश्चितपणे या थंडीच्या दिवसामध्ये फुटव्यांची संख्या जास्त करायची असते तरच आपल्याला गव्हामध्ये उत्पादन भेटणार आहे। याच्याबद्दलची संपूर्ण व्हिडिओ आपल्या ॲग्री सरकार यूट्यूब चॅनलला टाकलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही पहा। जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक आणि शेअर करा। आता ही पाठीमागं तुम्ही जो प्लॉट बघू शकता मित्रांनो, मैको कंपनीचा मुकुट आहे, हे वाण आपण पेरलेलं आहे आणि ह्याला एक पाणी देऊन झाले। आता दुसऱ्या पाण्याच्या वेळेस आपण ह्या गव्हाला खत टाकणार आहे, त्यामध्ये एकरी एक बॅग युरिया आणि 5 किलो झिंक वापरणार आहेत। आता तुम्ही बघू शकता की नंबर 1 फुटवा वगैरे झाला, पण आता प्रत्येक बेटाला जर बघायला गेलं तर 15-20 फुटवे सध्या आहेत, पण आपल्याला ह्याची संख्या दुप्पट करायची म्हणजे 40-50 करायची। म्हणून आपण 2 टप्प्यामध्ये युरिया देणार मित्रांनो, एका टप्प्यामध्ये नाही, पेरणीच्या वेळेस देत नाही। तर ज्यावेळेस पण गव्हाला 15-20 दिवस होऊन जातील, 20 दिवसानंतर आपल्याला एकरी एक बॅग युरिया आणि 5 किलो झिंक सल्फेट द्यायचे आणि दुसरा खताचा डोसमध्ये युरियाच द्यायचा आणि झिंक द्यायचे 55 ते 60 दिवसाला। असं नियोजन करा, निश्चितपणे तुम्हाला गव्हामध्ये एकरी 30 क्विंटलचा उतारा भेटणार आहे। व्हिडिओ जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।